नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पंकज क्लिप्समध्ये, ज्यात आपण मोठे पॉडकास्ट छोट्या छोट्या क्लिप्समध्ये टाकतो. ही स्टोरी तुम्ही नक्की एन्जॉय कराल, पण त्याआधी सबस्क्राईब करायला विसरू नका. धारावीतल्या जो रूम मी म्हणजे माझा फ्रेंडचा रूम होता, म्हणजे माझा मित्र, लहानपणीचा मित्र. तो आता त्याच्या रूममध्ये त्याला त्रास होऊन गेला. त्याला जाणवलं की घरामध्ये काय ना काहीतरी एक निगेटिव्ह वाईफ आहे म्हणून अटकलेली. आता ती निगेटिव्ह वाईफ कधी निघणार नाही त्या आयुष्यभरमध्ये. आम्हाला म्हणजे तेव्हा मी लहान होतो, आम्ही केवढं इग्नोर केलं, मित्रात कशाला खेळायचं मित्रामध्ये. तर मला 3 मुली झाल्यानंतर मी त्याच्या म्हणजे मला रूम हवा होता. आता तेव्हा पावसाळा टाईम पण होता आणि मला सडनली रूम कुठे भेटत नव्हता आणि त्याने जस्ट ब्रोकरेजवरती रूम टाकला. म्हणलं हा रूम मला कोणाचा बोललो धारावीमध्ये. तर मी सर्च केला, मी कॉन्टॅक्ट केला. मला सागर बोलले म्हणजे मित्राचं नाव तेच आहे धारावीमध्ये. म्हणलं हा आहे नक्की कोण, कॉन्टॅक्ट केला. त्याला माझं नाव असं त्यांनी स्वतः बोललो, अरे आपण मित्राचं बोललो, ये बोलतो रूम पाहिजे बोलतो, ये घरी या. गेलो त्याच्या घरी, त्याने रूम बिम दाखवला मला बोलतो रूम बिम आहे. मला थांब बोला माझ्या वाईफला येऊ दे बोललो, माझ्या वाईफला बघू दे बोललो, तुला आवडतो का रूम. तिचं ओके म्हणली, मग डन करू म्हणलं आपण रूमचं जे काही आहे ते. पण तो मित्र असूनसुद्धा मला सांगायला की रूममध्ये काहीतरी त्रास आहे, तू रूम घेते जराशी होती रूम घे म्हणून. तो पण सांगाय नाही मला. बायको बोलली ठीक आहे चालेल रूम, आणि आता का पावसाळा टाईम आहे, कुठे रूम भेटणार पण आहे, एमर्जन्सीला रूम घ्या तुम्ही. तर मग मी तो रूम घेतल्यानंतर काही जाणवलं नाही. मुलगी सगळं आम्ही ठीक होतो चाललेलं घरामध्ये. 2 नंबर माझी मधली मुलगी आजारी पडली. 2 नंबर 3 नंबर एकत्र आजारी पडली. दोघांनाही सेम म्हणजे त्रास व्हायला लागला, ताप वगैरे उलट्या व्हायला लागला. ते व्हायला लागलं तर माझ्याकडे क्लिनिक होतं, त्या क्लिनिककडे नेलं. तर डॉक्टरनं बोलला ब्लड टेस्ट करूया दोघांचे. ब्लड टेस्ट केलं, मी औषधं गोळ्या लावतो. मग ब्लड टेस्ट केलं, सगळं केलं. म्हणजे 3 नंबरचा आलं रिपोर्ट, तिला थोडा त्रास आहे, ताप वगैरे आहे. म्हणजे ती औषधं गोळ्या खाऊन ती झाली बरी. 3 नंबर. 2 नंबरचे तिला कितीही औषधं गोळ्या देते, ती का बरी होईच नाही, काहीच बरी होई नाही. तिला त्रास चालला आहे, वाढ चालला आहे. मग तिला आम्ही वाड्याला नेलं. डॉक्टरने मला डेंग्यू वगैरे चेक करू, मलेरिया वगैरे. डेंग्यू मलेरिया तिला लागलेला होता. पण डेंग्यू मलेरिया लागला आहे, पण ते डेंग्यू मलेरिया कमी होई नाही, अजून वाढत चाललं आहे. जास्त म्हणजे तिला प्रभाव तिला होत चालला डेंग्यू मलेरियाचा. तर मी म्हटलं आता काय करू. म्हटलं माझी आई मला म्हटली की आपण जातो रेवळला दर्गा आहे, तर किंग सर्कलला पण त्याचा दर्गा एक आहे, छोटा भावाचा काहीतरी, हो तिकडे जा. तिथे ते आधी गेला पण नव्हता, त्याच्याकडे जा. तर ते रेरोडला म्हणजे बोलतात ना दर्गा, तू पण कधी गेला असेल बघायला रेरोडला, बघितलं दर्गा तिकडे. दर्गा आहे तिकडे, म्हणजे संध्याकाळी नगाडा वाजतात की ती लोक भूत सगळे बोलतात ना अंगामध्ये जास्त बसलेलं, ते ना असतात त्या नगाडामध्ये. तर नगाडा वाजतो ना, तिकडे सगळी भूतं नाचतात. तिकडं पूर्ण रेरोडला ना म्हणजे रस्त्यापर्यंत रांग लागते, रस्त्यापर्यंत लोक येऊन अशी नाचतात ना बेकार टाईपसारखे. आणि आपल्याला पण जाणवत निगेटिव्हिटी एक, म्हणजे आपल्याला फिलिंग येते की नाही कोणतरी येऊन गेलं बाजूला. आता जास्त असा आला 2 सेकंड उभा राहून असं लगेच पास झाला आपल्यासमोर, आपल्या पण लगेच फिलिंग येते की नाही कोणतरी आहे म्हणून. तर आम्ही लोक तिकडं पहिल्यांदा गेलेलो, माझी वाईफ, मी गेलेलो. माझ्या वाईफला म्हणजे संध्याकाळी माझ्या आई बोलला मग नगाडा झाला पण जाऊ घरी. ठीक आहे बोललो. नगाडा झाला संध्याकाळी. आता नगाडा झाला तर कोण जाऊ शकत नाही बाहेर, आणि बाहेरचं कोण आत येऊ शकत नाही. गेट लगेच म्हणजे ते म्हणजे दरवाजे लोक बंद करतात जरा. तर वाजला, मी आतमध्ये उभा, ती पण आतमध्ये उभी. तिच्या अंगातनं म्हणजे बॉडीला स्पर्श करून गेला कोणतरी फाटकन. ती बाहेर उभून तापलेली, तिच्या अंगाचे काटे असे उभे होते. म्हणलं काय झालं काय. म्हणते नाही आतमध्ये जेव्हा नगाडा वाजत होतं ना, की असं जाणवलं कोणतरी येऊन गेलं माझ्या बाजूने, मला म्हणजे असं स्पर्श करून गेला बाजूने लगेच. मी बोललो तो आतमध्ये जो झोपला आहे ना, तो जो तुला स्पर्श करून गेला, तो जो आहे ना झोपलेला, तो बघतो आधी लोकांना, बघतो की हिच्या आतमध्ये कुठली निगेटिव्हिटी आहे का, काय म्हणजे कोण बरोबर लपून कुठे बसले का. तावीज वगैरे म्हणजे भेटते, ते उदी भेटते त्यांची, म्हणजे उदी असते, ती उदी पण खूप पॉवरफुल उदी आहे. तर मी तिकडे गेलो, किंग सर्कलला गेलो. म्हणजे माझी मुलगी आजारी आहे, हॉस्पिटलला आहे. तर मी माझ्या वाईफला बोललो जा, मी जरा येऊ का बोललो. ती म्हणली हा जाऊन ये, पाया वगैरे पडून ये आणि काहीतरी बघ त्याला, काय सांग त्याला काय होतं काय नाही.
आणि तो माझा ओळखीच होता, म्हणजे 1-2 तिकडे आम्ही गेलेलो प्लेसला. आम्ही नंतर ते जाणं त्याला बंद केलं. जाणं बंद केलं तर मी गेलो संध्याकाळी नगाडाच्या आधीच. मी म्हणजे 5 मिनटं होतो फक्त नगाडा वाजायला. तर मी गेलो पटकन तिकडे हातपाय वगैरे धुतले, स्वतःला फ्रेश केलं. फ्रेश करून मी जसा नगाडा वाजला वाईफला म्हणलं की एक काम कर, मी कॉल करतो नगाड्यावरती, तिथे नगाडा तिच्या कानामध्ये ऐकू. म्हणजे होतात ना की त्यांची एकदम बेकार अवस्था आहे तिच्या मुलीची. तर तो माझा ओळखीचा होता. तो मला म्हणजे नगाडा तिला मी ऐकवला. एक अर्धा तासाचा, एक हाफ एन आवरचा नगाडा होता तो. तिला ऐकलं पण ती नगाड्यावरती रडायला लागली. तसा तिच्या कानातून नगाडा पडला तो देवाचा. ती तिकडे रडायला लागली हॉस्पिटलला. मी बोललो मी रडते तरी का? बोलते नाही, तिला सण होत नाही, तर आवाजला सण होत नाही. मला ऐकू दे म्हटलं, 5-10 मिनिटात संपला म्हटलं, जास्त मोठं संपतो बोललो लगेच. 10-15 मिनिटं ते असतो लगेच डिअन होऊन जाईल बोललो. तर तिने ते ठेवलं म्हणजे लावून. मी कॉल चालू ठेवला म्हणजे आम्ही दोघांनी तिला ऐकत होतो. तर आम्ही आतमध्ये गेलो. तो म्हणा जेवढं बाबा असं तिला बसलेले, तिला बाबा लोक जे हे करतात, ते मला पटकन गेल्या एक प्रश्न विचारला, तो मुलगी कुठे आहे? काही माहिती नसताना मग तो हॉस्पिटलला आहे ना मुलगी. तिला बोललं पण नाही हॉस्पिटलला आहे म्हणून, काय सांगितलं पण नाही याला. मी जसं मी आतमध्ये इंटर केला, याला काय बोललो पण होतो मी की असं असं आहे म्हणून. काहीच नाही. मी जस्ट मला विचारलं समोर येऊन, मुलगी कुठे आहे? मुलगी हॉस्पिटलला आहे. त्रास होतो आहे ना? मी असं हात घेऊन बसलो. मी बोललो याला कसं माहिती पडलं बोललो. आणि माझ्या आईला बी फोन करून बोललो, अरे आई बोललं असं झालं आहे बोललो. त्याला कोण सांगितलं बोललो, तू तर गेलेली त्याकडे का? तर मी जात पण नाही म्हटलं. मी म्हणजे काय असेल तर जाते तेव्हा, तर मी जाणं बरोबर. कमी असतं म्हणजे माझं पण. म्हणून यांना कोणी सांगितलं बोललं की माझी मुलगी हॉस्पिटलला ॲडमिट आहे आणि तिला त्रास होते. त्यांनी पटकन तिकडे गेला. एक धागा असतो, त्यांनी धागा दिला काढून. धागा काढून दिल्यावरती त्यांनी मला बोलला की तिच्या अंगाला बांधून दिलं ना डॉक्टर लोक, बांधल्या ते मला लगेच काढ म्हणून. का ती लोक या सगळ्या गोष्टीला मानत नाही. मेडिकल्स जे असते त्या सगळ्या गोष्टीला हे करत नाही, म्हणजे सायन्सला म्हणजे मानत नाही गोष्टीला. तर बोलतं फक्त जो बेड आहे ना, त्या बेडला कोणाला दिसू नये म्हणून तो धागा तिकडे बांधून बेडवर सोडून दे. आणि मी तिकडे म्हणलं पण मागितली म्हणून की जर माझी मुलगी लवकर घरी आली ते मी नियाज वगैरे आता त्यांच्या आपण बोलतो ना परसात आपण बोलतो त्यांच्या नियाज, मी लोकांना नियाज देईल, माझ्याकडून आणून देईल. मी एवढं बोललो आणि तिकडून निघाल्यावरती 2 दिवसामध्ये मुलगीचे रिपोर्ट नॉर्मल, मुलगी पण नॉर्मल, घरी मुलगी. तिसऱ्या दिवशी माझ्या घरी आल्यानंतर मला माहीत नव्हतं घरामध्ये काहीतरी निगेटिव्ह वाईब्स आहेत. मला माहितीच नाही, का ते जाणवत नव्हते मला निगेटिव्ह वाईब्सच्या घरामध्ये आहेत, कुठेतरी लपून बसलं ते मला माहितीच नाही. त्या रूममध्ये मला राहून कमी कमी नाही म्हटलं तरी 2रा वर्ष लागला मला. 2022 लागला. 2022 लागला मला. तर माझ्या समोर एक मुलगा राहतो, म्हणजे ह्याच्या पण नंतर बोलतो ना मला जेवढे पण म्हणजे भेटतात ना ते अंगातवाले त्यांना, म्हणजे मला काय असं वाटत की यांच्या अंगातवाले काय मला भेटतात ते अंगातीलच का मला भेटतात ते माझे मित्र. तर म्हणजे समोर होता मित्र माझा, तर बहिणीच काहीतरी चावी हरवलेली. मी कामातनं आलो, कामातनं नर्वस करून आलेलो, पण थकलेलं 12 तास काम करून थकलेलं पूर्ण. वाईफ पण आली, वाईफची पण ड्युटी होती बाउन्सरची, ते पण स्टँडिंग ड्युटी करून थकलेली होती पूर्ण. आता बोललो ही चावी न भेटली तर काय करतं. म्हटलं तर एकच ऑप्शन आहे, टाळा तोडावा लागेल किंवा तो ते कापवावं लागेल त्याला टाळायला. बरोबर. तर मी कापतो तुम्ही आला. तो म्हणतो काय चालले, काय चावी हरवली बोललो बहिणीने, टाळा कापतोय. तो पण बोलत का मी पण हेल्प करतो. आम्ही दोघं एक म्हणजे तो कापतो मी पण कापतो, आम्ही दोघं एक दुसऱ्या हेल्प करून कापतो आम्ही लोक. लास्टचा काय तेवढं बाकी ते बोला दे एवढं कापतो, तू बस जरा आराम कर, थकलं असतो खूप आराम कर. त्याने कापलं फटकन, त्यांनी दरवाजा खोलला ना, त्याला आतून एकदम घाण स्मेल आला रूममधून. त्याला फक्त आला, आम्हाला आला, फक्त त्याला स्मेल आला. आता त्याला का आला आहे मलाही माहीत नाही. तर त्याला स्मेल आला, तो काही बोलला नाही. मग त्याला मी म्हटलं काय ड्रिंक वगैरे करशील का रे? बोलतो नाही तू कर बोललं ड्रिंक.
आराम कर म्हणलं, जेव बिव. आता काय बोललं, जेवण बोललं, रात्रीचा 11 वाजलं, कुठे जेवण था बोला, हॉटेलमध्ये मागून काहीतरी खायचं बोललं. तो बोलला ठीक आहे ठीक आहे, झोप बोलतो, जेवण खाऊन झोप बोलतो, भेटू नंतर. तर आम्ही लोक, मी जेवलं वगैरे, ड्रिंक वगैरे, झोपलो. तर मी सुट्टी होती मला काहीतरी संडेला, काहीतरी मी सुट्टी घेतलेली जरा कामातनं. सुट्टी घेतली तर त्याला पण सुट्टी होती घरी, आपण घरीच होता, समोरचा मित्र माझा. तर त्यांनी मला आवाज दिला. आवाज दिल्यावरती त्यांनी मला त्याच्या घरी बोलवली. मला बस आपण पिक्चर वगैरे बघू. आम्ही लोक पिक्चर बघता बघता त्यांनी मला एक गोष्ट पटकन मला त्यांनी सांगितलं. बोलतो, आब्या आपण ताईशी कापत होतो, तुला तर घरातला कसला तरी समजे मेलेल्या मुलाचा वास आला का तुला नाकामध्ये? बापरे. मी बोललं मला तर आलंच नाही, मी एवढं राहतो तर मला येत नाही बोलं वास. म्हणतो मला आलेला बोलतो तुझ्या घरातनं वास, मेलेल्या मुर्द्याचा वास. मला माहीत नाही बोललं. आता काय बोललं, काय सीन आहे बोलतो, नाही बोलतो आलेला बोलतो वास बोलतो मला. तर मी ही गोष्ट माझ्या वाईफसोबत लाईटली शेअर केली की तो असं असं बोलत होता. वाईफने पण इग्नोर केलं, मी पण इग्नोर केलं. बोललो बघू बोललो, असलं जाणवतं ना बोललं, आणि कुणाला तरी काहीतरी त्रास तरी होईल ना बोललं थोडाफार तरी. आता घरामध्ये मी देवारा बसवलेला, माझा देवाची म्हणजे साना वगैरे केलेली, बायकोची देव होती बसवलेले घरामध्ये. आणि ज्या मुलं आपले कुलदेवता असतात जे, ते खूप स्ट्रॉंग, पॉवरफुल, एकदम पॉवरफुल. आणि जर आपल्याला काय झालं तर पहिले सगळ्यात पहिले येऊन ती लोक उभे असतात आपल्या मागे. तर म्हणलं माझ्या मागे ती उभ्यात बोललो, तर मला त्रास देऊ शकत नाही. मुलांचं तर मुलीला झालेला त्रास तिला बोला क्लिअर केलं बोललो. पण बोलला हे दुसरं कोण आहे बोललो मी त्रास देणार. ती म्हणते बघू बोलते, बघू बोलते. तर मी वाईफ नाईटला जायची, नाईटला मी घरी राहायचो मुलांसोबत. माझी 3 मुली आणि मी झोपायचो घरी. जेवलं खाल्लं झोपायचं. 2-3 दिवस आहे ना मला जाणवलं असं की वरती मायावरती कोणच नाही आहे, वरती जो माया आहे कोणच नाही आहे. जो चालतो ना असं पायाने, ते वरून माती खाली पडते. म्हणून मी टॉर्च लावून चेक केलं. मला ना उंदीर पण असं गेला असं त्या उंदराने मातीमध्ये पाडले. टॉर्च लावून बघतो तर उंदीर पण दिसत नाही मला कुठेच, म्हणजे उंदीर पण दिसत नाही. म्हणजे आता ते दिसत नाही लाच. बरोबर. परत 5 मिनिटांनी झोपलो, परत माती पडायला लागली अंगावरती. मला माती का पडते बोललं माझ्या अंगावरती बोलली वरून. हाय तरी काय बोललो, उंदीर हाय पण नाही. म्हणून लाईट लावून झोपलो थोडा वेळ. लाईट लावून झोपलो का म्हणजे ते परत हे फील नाही झालं की माती पडेल म्हणून ती मला. झोपून गेलो मी. परत दुसऱ्याशी पण तेच झालं, लाईट बंद करतो ते माती पडते. आणि तो ज्याचा रूम होता वरती पेंटेडवाला, तो कधी कधी यायचा, कधी कधी नाही यायचा. त्यांनी फक्त त्याला फक्त एन्जॉयसाठी त्यांनी फक्त रूम घेतलेला. त्याचं स्वतःचं घर पण होतं तिकडे, पण त्यांनी फक्त एक एन्जॉय मुवमेंटसाठी त्यांनी तिकडं रूम घेऊन फक्त ठेवलेला त्यांनी नावासाठी. तो हफ्त्याला फक्त 2-3 दिवस यायचा, बाकी दिवस यायचा पण नाही. तर म्हणलं एवढा रात्री तर हा येत नाही बोललो मुलगा. तो येतो फक्त दिवसा येतो, संडेला येतो दिवसा, आणि संध्याकाळी 5-6 वाजता निघतो बोलला हा मुलगा. तो बोलला एवढा रात्री कोण आहे बोललो वरती, आणि चालते तरी कोण आहे बोला, धाड 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 पायाची पण आवाज येतं चालतं ना, तिथे चाललं कोणतरी घरामध्ये. चालते कोणतरी वरती, पण हाय नक्की कोण बोललं वरती. तर मी समोर माझ्या मित्राला बोललो की अरे बोललो माझ्या मायावरती ना बोललो रात्रीच कोणतरी चालतं, कोण नसतं वरती, आणि अंगावरती माती पडते. जेव्हा तो चालतो ना समोरचा, अंगावरती माती पडते बोललो. तो म्हणतोय ही जी गोष्ट आहे तीच गोष्ट तुला सांगायचा प्रयत्न करतो तुम्ही, पण तुला आत्ता कळतं आहे, आता तुला रिअलाईज तुला चालू झालं व्हायला. तू रूम जेव्हा खाली करायचा टाईम पण जवळ येतो, 2-3 महिने बाकी खाली करतोस तू, मग ते त्रास तो चालू आहे आणि ते तुझ्या मागे येणार बोलतो ते. मग ते येऊ नये म्हणून तू देवाची पूजा करत जा, श्रद्धा करते देवाची, देवाचं नाव घेत जा, आणि घरामध्ये रोज देव बत्ती वगैरे लावून ठेवत जा. असं एकही दिवस सोडू नको बाहेर, म्हणजे की बत्ती वगैरे लावू नको. म्हणजे बायकोला पण बोलतो जितकं बोल तितकं देवाची पूजा करायला, बत्ती वगैरे बंद करू नका. का त्या बत्तीने म्हणजे देवाच्या म्हणजे जी पूजा करतो तर त्यांनी जरा त्यांची पावर जरा कमी होते आणि त्रासही जरा कमी होतो. म्हणजे असं मी ऐकलं गेलं म्हणजे की जर आपण पूजा वगैरे केली, असं देवदेव केलं तर जरा त्रास घेणं कमी होतं, आणि जरा त्यांची वाईफ पण जरा कमी होऊ लागतात जरा आपल्या घरातनं. मी जेव्हा जास्ती ती माती पडायची ना खाली, ते बाहेर जाऊन पहिलं चेक करायचं की तो आलाय का मुलगा रात्रीचा. आता तो दरवाजा खोलला तरी त्याचा आवाज आहे दरवाजा मला, का तो लाकडाचा दरवाजा होता आणि थोडा लोखंडाचा होता दरवाजा. तो खोलला ना खडकन आवाज यायचा, आलाय म्हणून वरती कोणतरी. पण
कोण आहेच नाही वरती. बोला बाहेरून लॉक आहे, खालून लॉक आहे, दोन्ही लॉक लागले. बोला आतमध्ये नेमकं आहे तरी कोण, बसले तरी कोण आहे बोला आतमध्ये नेमकं. तर वाईफला म्हणलं, वाईफ म्हणते खाली करा, टाईम आला खाली करू, इथनं निघू बोलते, रूम नको म्हणता. असं पण या रूममध्ये आल्याला बोलते 2 मुलींना त्रास झाले, आजारी पडल्यात, बेकार आजारी पडल्यात. बोला रूम खाली करून निघून जा. आणि त्या गल्लीमध्ये म्हणजे माझ्या वाईफच्या मैत्रीण थोडं झालेल्या आजूबाजूच्या, म्हणजे त्या मैत्रिणींच्या म्हणजे सगळ्या लोकांनी सांगितलं की हे रूम बरोबर नाही, ते स्वतः राहत नाही इकडे. याचा अर्थ म्हणजे काहीतरी वेगळंच आहे. स्वतः जो रूम असेल एवढ्या बिल्डिंगमध्ये 10 लाख रुपये देऊन महिन्याला भाडं 80,000 90,000 भाडं कोण देतं एवढं बिल्डिंगमध्ये महिन्याचं. हां, ते म्हणते ही लोक एवढं आवश्यकता नाही, यांचा हक्काचा रूम आहे. ही लोक म्हणते ही लोक राहत नाही, दुसरा ठेवतो ही लोक, म्हणजे ह्यांना माहिती आहे रूममध्ये काय ना काहीतरी त्रास आहे, मग ही लोक दुसरा चिपकवतात रूम. तुम्ही बोललं, ते म्हणते बाबा नाही आता आम्ही खालीच करू, आम्हाला नाहीच पाहिजे हा रूम आता. मी म्हटलं ना माझ्या लाईफमध्ये इन्सिडेंट खूप घेतल्यात. माझ्या घरी तर सगळे लोक म्हणजे माझ्या काका वगैरे म्हणजे खूप मानतात त्या गोष्टीला की नाही निगेटिव्हिटीज आहेत जगामध्ये, निगेटिव्हिटीज खूप आहेत जगामध्ये, असं नाही की नाही आहेत म्हणून. का मलाही म्हणजे मी लग्न म्हणजे माझ्या लग्न व्हायच्या आधी मी कामाला तो आला सेल्समॅनमध्ये. तर मी 1.5 महिना त्याला काम करून मला पगार बिगार घेतला, सगळं चाललं ते माझं प्रॉपर. सडनली अचानक मला एक दिवस मला तापसारखं लागलं, मी घरी बसलो सुट्टी करून. तर माझ्या 2 दिवस घरी बसले, 3 दिवस मला कामातून फोन आला की अरे तू येत नाहीस, बरा झालास की नाही. बोललो नाही, बोललो अजून मला काही बरं वाटत नाही आहे. बोललो की ठीक आहे, तू ज्या बदली रिप्लेस आम्ही येऊ का दुसरा कोणीतरी आहे. मला ठीक आहे चालेल बोललो, जेव्हा तर मला किती दिवस लागतात सांगू शकत नाही मला. ठीक आहे, मी रिप्लेस घेतो दुसरा. मी तब्बल जसा तो आजारी पडलो, मी कमीत कमी 3-3.5 महिने आजारी होतो मी. बापरे. 3-3.5 महिने. दिवसाला नाही म्हटलं 2 वेळामध्ये ब्लड टेस्ट व्हायचे माझे. आणि एव्हरी डे कोण डॉक्टर म्हणतो हे ब्लड काढ, कोण म्हणतो ते चेक कर, कोण म्हणतो हे चेक कर, कोण म्हणतो ते चेक कर. नेमकी झालं काय होतं तेच कळत होतं कोण लोकांना. म्हणजे सोनोग्राफी करतात, आता पोटात पण दुखते माझ्या, सांगतो की माझ्या पोटात पण दुखते खूप, म्हणजे इकडे दुखते. सोनोग्राफी करतात, सोनोग्राफीमध्ये पूर्ण क्लिअर दिसते की पोटामध्ये असं काहीच नाही म्हणजे त्रास म्हणून देणारा. नेमक्याला त्रास कसला होतो गोष्टीचा. तर माझ्या आईने म्हणजे हॉस्पिटलला मला ॲडमिट केले पहिलं. बँड्राला आपलं एक हॉस्पिटल आहे तलावच्या समोरच, तिकडं 1 वीक होतो. त्या 1 वीकमध्ये मला काय झालं नाही, काय फरक पडला नाही. तिकडून परत घरी आलो ते काका म्हणले की याला कावीलचं वाटते, तर आपण लालबागला एक आयुर्वेदिकवाला आहे, तो चांगला कावीलचा करतो, बघतो पण आणि चांगला औषधं गोळ्या पण देतो तो. तर मग आम्ही लोक तिकडे गेलो. मी औषधं गोळ्या घेतल्या. मी त्या औषधं गोळ्या मला बोललं की काय हफ्ताभर खायचं काय ते गोळ्या. तर मी खायला लागलो, तर माझी बॉडी पूर्ण पिवळी पडली. जसं ते औषध खायला चालू केलं, पूर्ण बॉडी येल्लो पडली. म्हणजे घरातनं बाहेर असं पडायचं ना, लोक मला बघायचे असं, अरे जी बॉडी का एकदम पिवळी पडली. आणि म्हणजे दारात बसले तरी लोक विचारायचे अरे किती बॉडी जी पिवळी पडली. त्यांना काय सांगू की माझ्यासोबत काय चाललं म्हणून. ते दिवाळीमध्ये पण म्हणजे मी आजारीच, म्हणजे माझा भाऊ म्हणजे एन्जॉय करतो. भावाला मी म्हणलं नवीन कपडे भावाला घ्या म्हटलं, भावाला नवीन कपडे घेतले. बहीण बोललं तुला पण घे नवीन कपडे. बोललं मला नको, बोललं मी काय जाणार नाही कुठे, मला इथं आजारसारखं होते. जरा 2 मिनटं तरी चालू लगेच चक्कर येते मला, एवढा विकनेस मला होता. म्हणजे दिवाळी झाली काका घरी आला माझा. काका म्हणजे मला विजिट करायला मी बघायला आला. त्यांनी बघितलं, तो म्हणलं एक काम कर, मग कपडे पॅक कर, घरी चल बोललं माझ्या घरी. मी बोललं नाही, बोललं इकडेच राहू दे, बोललं मला नाही यायचं, बोललं मला चालायची ताकद नाही आणि एवढं बोललं पनवेल यायचं म्हटलं तर म्हटलं खाऊ नये आणि मला चक्कर येईल, बोललं मला मी पडून जा कुठे ना कुठेतरी. बोलतो काय म्हटलं, मी समोर होतो, चल बोलतो माझ्यासमोर तू पनवेलला. गेल्यावरती तिकडे डॉक्टर दाखवले. तिकडे पण डॉक्टरने ब्लड चेक केलं, कावील चेक केली, मेडिकलची जी असं कावील ती चेक केली, एक्सरे काढला, सोनोग्राफी केलं, सगळं काढलं. फक्त रिपोर्ट आले ब्लडमध्ये की अंगामध्ये रक्त कमी, तेवढंच फक्त. पण त्रास नेमकी कसला गोष्टी झाल्या, काय झालं काहीच माहिती नाही. म्हणजे जे तिकडे गेलो मी, काकाने माझ्या काहीतरी म्हणजे देवाचं म्हणून काहीतरी केलं, फटाफट क्लिअर करून एकदम प्रॉपर झालं. असं कळलं घरामध्ये की याला कोणीतरी बाहेरून काहीतरी केलेलं होतं, म्हणजे याला बाहेरचं लागलेलं आणि 3.5 महिने त्यामध्ये तडफडत होतं एकटाच. पूर्ण बॉडी माझी पूर्ण एकदम अशी झालेली, अंगामध्ये रक्त नाही, काहीच नाही. जेवण पण जात होतं माझ्या घरात, म्हणजे पोटामध्ये जेवायला बसलो, जेवण बघून मला उलटी व्हायची. जेवणाकडे मध्ये लक्षात नसायचं. जास्त करून पाणी पियायचो,
किंवा ज्यूस वगैरे कोणी आणलं घरी तेवढंच फक्त ते ज्यूसवरतीच राहायचं होती घरी. कोणीतरी काहीतरी केलं होतं. हां म्हणजे म्हणजे भयंकर केलेलं म्हणजे माझ्या मागे म्हणजे 3.5 महिने मी एवढं कसं सहन केलं मला माहीत नाही. औषध गोळ्या चालू आहेत, मेडिकल चालू आहेत माझ्या, पण तरी पण मी सहन करतो, हिंमत करतो, लढतोय. त्या गोष्टीतनं बाहेरचा प्रयत्न करतो, पण मलाच कळलं की माझ्यावर कोणी केलं म्हणजे. कोणी केलं मग नंतर माहिती पडलं. नाही माहिती पडलं म्हणजे काय म्हणजे बोलले की बरं झालं, कशाला आपल्याला काय करायचं आहे, सोडून दे आपण. मंडळी, जर तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही पूर्ण एपिसोडची लिंक टाकलेली आहे, तो चेकआउट करायला विसरू नका. त्यात अशाच प्रकारच्या भरपूर स्टोरीज अवेलेबल आहेत आणि हां, सबस्क्राईब करायला विसरू नका.